आज IT मार्केट कसं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लॉकडाऊनमध्ये तुम्ही बघितलं असेल, नॉन IT बॅकग्राऊंड असो या तुम्ही कुठलं बॅकग्राऊंड असो, पॅकेज किती पाहिजे तुम्ही ते मागा आणि IT मध्ये चला. इंटरव्ह्यू एक राऊंड व्हायचा आणि तुम्हाला डायरेक्टली ऑफर लेटर भेटायचं आणि चालू. तेच आता रिव्हर्स झाले. कॉम्पिटिशन खूप वाढली. दिल्लीमध्ये हजारो लोक पास आउट होत आहे. फ्रेशर्स लोक मार्केटमध्ये खूप आहे. कंपनीज एक्सपिरियन्स कॅन्डिडेट घेते कारण त्यांना ट्रेनिंग वगैरे त्यांच्यावरती स्पेंड करायला टाईम नाही तेवढा. डायरेक्ट इनपुट ॲज सून ॲज पॉसिबल पाहिजे. आज ही रियालिटी आहे. खूप लोक असे आहेत की कमी पॅकेजवरती जॉब करायला रेडी आहेत. कंपनीला माहिती आहे की मार्केटमध्ये मुलं खूप आहेत, तर पॅकेज जास्त देऊन करायचं काय आहे. तर त्यामुळे पॅकेज पण जास्त देत नाहीत. तू पॅकेज जास्त मागितलं का, तू होल्ड केला, दुसऱ्याचा इंटरव्ह्यू घेतला, तू पॅकेज काय मागतोय, तुला कर, तू गेला. मार्केटमध्ये असं पण चालू आहे. काही मुलं तर फ्रीमध्ये पण करायला तयार आहेत. 3 मंथ्स आम्हाला फ्री करा, एक्सपिरियन्स येऊन द्या, आम्हाला नंतर तुम्ही हे करा, 15,000 पण करा. तर ही मार्केटची आज रिॲलिटी झालेली आहे. आणि एवढं करून पण, एवढं आपण सगळ्या रेडी असून पण आज आपल्याला जॉब सर्च करतोय आणि इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाहीत. मग टेन्शन येतं, प्रेशर येतं की यार आपण एवढं जॉब सर्च करतोय, मग आता आपण थांबायचं का, जॉब सर्च नाही करायचं का, आणि इथेच आपण चुकतो. एक एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे टेस्टिंगला एक कॅन्डिडेट होता आणि त्याचा गॅप होता. त्याचा ऑलमोस्ट 2 इयर्सचा गॅप होता. BSc झालेलं होतं, प्लेन BSc, आणि MSc इन IT मध्ये झालं होतं, नाशिकमध्ये झालेलं होतं. आणि त्यानंतर जॉब सर्च करत होते आणि मला त्याच्या घरून कॉल आला की आमच्या मुलाला हे म्हणजे IT मध्ये जॉब करायचा आहे, मग त्याला तुम्ही बघता का, गाईड करता का. आणि कुठेतरी त्यांनी सिटीमध्येच आय थिंक, हां ठीक आहे आता नाव गेलंच माझं, सिटीमध्ये त्यांनी मॅन्युअल टेस्टिंग का कसं काहीतरी कोर्स केला होता. मी इंटरव्ह्यू घेतला आणि हां मॉक त्यांनी करिअर सेशनचा हे पण केला होता, म्हणजे बुक केला होता आणि मी डायरेक्टली मॉक इंटरव्ह्यू घेतला. मॅन्युअल टेस्टिंग येतं, बाकीचं काहीच येत नाही. काय येत नाही, मला कोडिंगची भीती वाटते, जावामध्ये मला येत नाही, आणि तुम्हाला जॉब पाहिजे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे का खरंच, तुम्ही जॉब रेडीच नाही आहेत. तुमचा करिअर गॅप वाढतोय ठीक आहे, पण तुम्ही जॉब रेडी आहात का. तर मग मी सांगितलं मी कुठलीही मदत करू शकत नाही, असं असं आहे, तुला काय. सर तुम्ही मग सांगा काय करायचं, तर मी करतो, पण मला जॉब भेटेल का. म्हणलं तू काय कर, मॅन्युअल टेस्टिंग आहे ना, तू कोर्स कर, तू कोर्स कर. मॅन्युअल टेस्टिंग, जावा काहीच समजत नव्हतं. जावाची प्रोग्रामिंग केली, प्रोग्रामिंग अंडरस्टँड करून घेतली, प्रोग्रामिंग काय आहे काय नाही आहे, फ्रेमवर्क करून घेतलं, प्रोजेक्ट करून घेतलं, गिटवरती टाक बोललो, सगळ्या गोष्टी गिटवरती मेंटेन ठेव, लिंक्डइन प्रोफाईल मेंटेन कर. ह्या सगळ्या गोष्टी तुला करावं लागणार आहेत. या गोष्टी ऑलमोस्ट 8 मंथ्स गेले, त्यामध्ये 8 मंथ्स गेल्या, कमी काळ नाही गेला, 8 मंथ्स गेले. आणि 8 मंथ्स नंतर नाशिकच्याच कंपनीने त्याला कॉल केला. नाशिकमध्ये इंटरव्ह्यू झाला, 2 इंटरव्ह्यू गेले. 2 इंटरव्ह्यूमध्ये त्याचा लिंक्डइन चेक केलं, त्याचा गिटचा पोर्टफोलिओ चेक केला. आणि त्यावेळेस त्याला सांगितलं की तू 2 वर्ष काय करत होता, तर 2 वर्ष जॉबची तयारी करत होतो, कम्युनिकेशन पण ते चांगलं होतं. गिटचा पोर्टफोलिओ दाखवला, प्रोफाईल लिंक्डइनची प्रोफाईल दाखवली, लिंक्डइनवरती पण काही पोस्ट करत होता, सिलेक्ट झाला. आणि त्याला काय 3.2चं पण त्याला चांगलं पॅकेज भेटलं. BSc आणि MSc केलेल्या स्टुडंटला पण जॉब भेटतो. आणि रिसेंटली गोष्ट आहे आताची. तर मला सांगा, जेव्हा आपण असं म्हणतो की आपला गॅप वाढतोय आणि जेव्हा आपण जॉब सर्च करायला थांबतोय, तिथंच आपली सगळ्यात जास्त मोठी चूक होते. मित्रांनो, जॉब न लागणं ठीक आहे, स्ट्रगल आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे. माझ्या पण लाईफमध्ये वेगळा स्ट्रगल आहे, तुमच्या पण लाईफमध्ये वेगळा असेल, इतरांच्या लाईफमध्ये वेगळा स्ट्रगल असेल. सगळ्यांना जॉब पाहिजे, घरून पण प्रेशर आहे. पण जेव्हा तुम्ही जॉब थांबवताना, सर्च करणं थांबवताना, तेव्हा चूक करता. एक आहे जॉब तुम्ही रेडी आहात का, आणि दुसरं आहे तुम्ही डेली जॉब सर्च करता का, आणि तुम्ही कसा जॉब सर्च करता ना, ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे स्किल आहे का, तुम्ही चांगले सर्टिफिकेशन केले आहेत का, तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये चांगले गुड आहेत का. आता तुम्ही असं नाही सांगू शकत यार मला प्रोग्रामिंग जमत नाही, मला हे नाही जमत, मला ते नाही जमत. तुम्ही काही यूट्यूबवरती व्हिडिओज पण बघितले असेल, कोडिंग येत नाही एवढं पॅकेज, कोडिंग येत नाही एवढं पॅकेज, कोडिंग येत नाही तुम्ही IT मध्ये एंट्री करू शकता. हे आता दिवस गेले, रिॲलिटी सांगतो, हे दिवस गेले. तुम्हाला हार्ड वर्क करावंच लागेल. हार्ड वर्क तुम्हाला करावंच लागेल, तरच तुम्ही IT मध्ये एंट्री करू शकता. तुमच्याकडे अपस्किल पाहिजेत. आता AI वगैरे आलंय, रिपिटेटिव्ह जे टास्क करतात त्याला AI रिप्लेस करत चाललंय. मग तुम्हाला AI पण लर्न करावं लागेल. ज्या पण टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही करताय त्या लर्न तुम्हाला करावं लागेल. तुमची स्ट्रॅटेजी चेंज करावं लागेल. अरे हां, 4 मंथ झालं, 5 मंथ झालं, आपल्याला काही ह्या रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत नाही, रिझ्यूम चेक करायचा, रिझ्यूम अपडेट करायचा, ATS फ्रेंडली करायचा, कीवर्ड करायचा. आपण लाईव्ह सेशनमध्ये तर आपण सगळ्यांना ATS फ्रेंडली रिझ्यूम बनवूनच दिला आहे. आपल्याकडे स्किल काय काय आहे, जे लोक IT मध्ये आहेत त्यांच्यासोबत कॉल करा, बोला त्यांना
कसं चालू आहे, तुमच्या कंपनीमध्ये कसं चालू आहे, तुमच्या कंपनीमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी चालू आहे, तुमच्या कंपनीमध्ये कुठले टूल चालू आहेत, बोलत नसतील दुसरा, एक नाही दुसरा, कुणा कोणी आपल्या फ्रेंडचे फ्रेंड कुणा कोणतरी असतात, त्यांच्यासोबत त्यांचं गायडन्स घ्या. आणि कोणी नसेलच तर मी आहे टॉपमेटवरती, तुम्ही डायरेक्टली सेशन बुक करून माझ्याबरोबर तुम्ही डायरेक्टली जे तुमचे डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकता. तर ह्या गोष्टी आहेत, तुम्हाला अपस्किलिंग आहे, तुम्हाला जे पण गोष्टी आहेत, जॉब रेडी आहे, तुमचं कम्युनिकेशन आहे, तुमचा कॉन्फिडन्स आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा कॉन्फिडन्स. आपल्याला काय होतं ना, जॉब लागत नाही, आपण गॅप वाढतो, 6 मंथ झालं, 1 इयर झालं, एखादा क्रॉस क्वेश्चन कोणी केला, कोणी विचारलं तू काय करत होता रे, तुझ्याकडे प्रोजेक्ट नाही आहे, तू काय नाही, आपला कॉन्फिडन्स लगेच डाऊन होतो. मग आपण एखादा कॉन्फिडन्स हाय ठेवायचा. आणि आपला कॉन्फिडन्स कधी हाय होतो, जेव्हा आपल्याकडे स्किल असेल, जेव्हा आपल्याकडे नॉलेज असेल, जेव्हा आपण जॉब रेडी होऊ, आपल्याला चांगलं कम्युनिकेशन असेल, तेव्हा आपला कॉन्फिडन्स पण जास्त हो. आणि कॉन्फिडन्स जेव्हा जास्त असेल ना, तर आपण प्रॉपर एक्सप्लेन करू शकतो. तर अशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला एकच सांगतो, जर तुम्हाला जॉब सोडायचा असेल, जर तुम्हाला जॉब लागतच नसेल, तर बिंदास तुम्ही सोडू शकता. बिंदास तुम्ही दुसरं पण काय करू शकता. IT हेच काय करिअर नाहीये. तुम्हाला जर चांगलं स्किल, तुम्ही जर चांगलं करू शकता, पैसा कमवू शकता, तर ITच्या व्यतिरिक्त पण तुम्ही चांगलं करू शकता. पण तुम्हाला IT मध्ये जॉब करायचा आहे, तर IT मध्ये 100% दिलं तर तुम्हाला जॉब लागेल. नाही तर तुम्ही, जसं मी तुम्हाला बोललो, की सेकंडरी प्लॅन बी असला पाहिजे. काही लोक बोलतात की अरे प्लॅन बी नसला पाहिजे, आपला फोकस एकच असला पाहिजे, आपलं सगळं एकच असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला जॉबच लागणार आहे किंवा काही नाही. आज तसं पण नाही राहील. तुम्ही हार्डवर्क करताय, सगळं करताय, कंपनी लेऑफमध्ये प्रोजेक्ट गेला तर तुम्ही पण लेऑफमध्ये येणार, तेव्हा काय करणार. सो प्लॅन एक एक ठेवून काही चालणार नाही. आपल्याला काही MPSC UPSC नाही, की आपलं ध्येय एकच असलं पाहिजे, आपल्याला एकच पोस्ट पाहिजे, तीच निघणार आणि ते नाही तर नाहीच, काहीच नाही, असं नाही आहे. ही प्रायव्हेट जॉब आहे, रियालिटी समजून घेणं आहे, प्रॉपर गायडन्स घेणं आहे. आपल्याला स्किल आहे, करू शकतो आपण. 2 ते 3 तास आपण वेगळं काय करू शकतो. प्लॅन बी रेडी राहिलं पाहिजे. आपण मिडल क्लासमधून येतो, आपल्याला 1 महिना 2 महिने जॉब नाही लागला किंवा काय नाही, प्रेशर येतो, घरच्यांचा पण प्रेशर येतो, पण आपल्याकडे मनीचं पण प्रॉब्लेम येतो. ओके, आपला हार्ड मनी आहे आणि तो आपल्याला असा वेस्ट करायला पण नको वाटतं. सो जॉब हा इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत साईड बिझनेस म्हणा, म्हणजे जे पण असेल तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. बट थांबू नका, वेळ वायाला घालू नका, हार्डवर्क करा, स्किल अपग्रेड करा आणि नंतरच अप्लाय करा. एकच सांगतो, जॉब तुम्हाला लागेल, पण जॉब सर्च करणं थांबू नका. भलेही तुम्ही दुसरं काही करा, पण जॉब साईड बाय साईड बघत राहा. एकदा जॉब लागला ना, तर तुमचे कामं खूप स्मूथली होतील आणि तुमचा प्रेशर पण खूप रिलीज होईल आणि घरच्यांना पण खूप आनंद होईल, की आपण एवढे मोठे शिक्षणाला पैसे घातलेत, आता मुलाला जॉब लागला. ओके, सो मी लास्टला एवढं सांगेल, की होप सोडू नका. सगळ्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे, तुमचं पण जाईलच. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये तुम्ही तुमचे जे पण काही तुमचे क्वेश्चन असतील ते टाकू शकता. मी तुम्हाला नक्कीच 100% रिप्लाय देईल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.